दरम्यान या पालकमंत्री पदाच्या वादावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। अचानक एक नोटिफिकेशन येतं की नाशिक जिल्ह्याच्या आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली जाते। हे नक्की काय चाललंय? ह्याच्यात काही षडयंत्र आहे का? मुख्यमंत्र्यांना ह्याच्यात माहिती होतं की नाही हे आम्हाला अजून माहिती नाही, कुठेच स्पष्टीकरण आलेलं नाहीये। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांना स्थगिती म्हणजे तिकडचे जे पालकमंत्री म्हणून नेमले होते त्यांचा अपमान तर आहेच, पण खास करून कुठेतरी कोणीतरी नाराज व्हायचं, कुठच्या तरी चेल्यांनी जाऊन रस्त्यावर टायर जाळायचे, रस्ता रोको करायचा आणि मग पालकमंत्री पदासाठी हावरटपणा, स्वार्थीपणा जो काही आहे, एक तर मंत्रिपदासाठी नंतर पालकमंत्री पदासाठी ठीक आहे, ज्यांनी कोणी जॅकेट शिवून ठेवले असतील त्यांनी शिवून ठेवली असतील, पण प्रत्येक वेळी ते जॅकेट घालायचंच असं नसतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।